देवमाणूसमधला अध्याय 16 फेब्रुवारी भागामध्ये साकेत जिवंत आहे हे कळल्यानंतर जामकर हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. त्यांना साकेतचा एवढा राग आलेला असतो. ते जातात आणि साकेतची कॉलर पकडतात. उठवत म्हणतात, चल उठ. सुधाकर म्हणतो, साहेब अहो हे काय करताय? पण जामकर काय ऐकत नाही. त्याला जोरजोरात हलवत म्हणतात, चल उठ आणि बोल बोल, माझी बहीण कुठे? तूच तिला गायब केलंस ना? आणि ते सगळं झाकण्यासाठी इथे ॲडमिट झाला. आजारपणाचं नाटक करतोस ना? बोल कुठे यार माझ्या चिमणीने तुला मित्र मानलं ना? तुझ्यावर विश्वास ठेवला, तुला घरात घेतलं आणि तू काय केलंस? तिचा विश्वास तोडला, तिला गायब केलं. बोल कुठे यार सुधाकर म्हणतो, साहेब अहो हे काय करताय? सोडा त्याला. अहो साकेत कोमात गेला होता आणि आत्ता शुद्धीवर आलाय. मी त्याला आर्याताईबद्दल विचारायला गेलो तर तो पुन्हा बेशुद्ध झाला आणि तुम्ही त्याच्याबरोबर असं वागलात तर तो पुन्हा कोमात जाईल. साहेब थोडं धीराने घ्या. साकेत शुद्धीवर आला तर तो स्वतःहून सांगेल. जामकर म्हणतात, नाही सुधाकर, मला तर वाटतं हा नाटक करतोय. सुधाकर म्हणतो, साहेब मला पण असंच वाटलं होतं, पण खरंच त्याची अशीच अवस्था आहे. जखमी अवस्थेत त्याला कुणीतरी हॉस्पिटलमध्ये आणलं. जामकर म्हणतात, कुणी आणलं? कोण होता तो? सुधाकर म्हणतो, तेच ना साहेब, तेच कळत नाही आहे. जामकर म्हणतात, असं कसं कळत नाही? CCTV फुटेज बघा, इथे चौकशी करा. सुधाकर म्हणतो, नेमकी त्यावेळेस हॉस्पिटलचं काम चालू असल्यामुळे CCTV बंद होते. ज्याने कुणी आणलं त्याला कुणीच बघितलं नाही. त्याने इथं ठेवलं आणि तो निघून गेला. इकडे रंजी घरामध्ये खूप गोंधळ घालत असते आणि म्हणते, माझा सुधाकर गायब आहे. त्याचं घरामध्ये कोणालाच काही नाही. आजी म्हणते, अगं कसला गायब आहे? तो काहीतरी चौकशी करायला, तपास करायला गेला असेल. मला तर वाटतं त्याने खुन्याचा बरोबर तपास केला असणार. त्याच्याबरोबर तो जामकर बी असणार आणि गावामध्ये कोण मुडदे पाडतोय ते बरोबर तपास करणार. मी तर त्यांना सांगते, गावात जो मुडदे पाडतो ना तो भामटा आमच्या घरातच आहे. पण कसलं काय, काखेत कासा आणि गावाला वळसा. मी तर म्हणते त्या भामट्यासोबत ही बी सामील आहे. काल रातच्याला गेले होते कुठंतरी. मी तर म्हणते त्या रिक्षातून नक्कीच मुडदा घेऊन चालले होते. त्यामध्ये मी बसले आणि लय घाण वास येत होता. फुला म्हणते, झालं का तुमचं सुरू? माझ्या गोपाळला बोलल्याशिवाय तुमचा काय दिवस जात नाही. मला एक कळत नाही, तुमचं काय बिघडवलं होते ने? आजी म्हणते, आली मुठी. रंजी म्हणते, बाई ग, माझा सुधाकर गायब आहे आणि यांचं काय चाललंय? लाली मनात विचार करते, सुधाकर भाऊजी तपास तर करीत नसतील ना? त्यांना काही सापडलं तर नसल. तसं असेल तर हे अडकतील. हे अडकले तर मी पण अडकल. नाही नाही, काहीतरी करायला पाहिजे. ते आता रूममध्ये जाते आणि म्हणते, अहो सुधाकर भाऊजी आलेच नाही. त्यांना काही सापडलं तर नसेल ना? गोपाळ म्हणतो, त्याला काय सापडणार? हरीची डेड बॉडी आपण आपल्या हाताने पुरून टाकली. लाली म्हणते, असा काही पुरावा ज्याने तुम्ही आत जाल. कारण आता बघा ना, आतापर्यंत सुधाकर भाऊजी घरी आले नाही असं कधीच झालं नाही. आणि त्यात ते आर्या गायब म्हटल्यावर जामकर कसून चौकशी करीत असणार. आणि त्यात श्यामलवहिनी पण गेल्या. त्यामुळे सुधाकर भाऊजीने चांगलंच मनावर घेतलंय. गोपाळ म्हणतो, पण श्यामलला आपण कुठं मारलं? त्यामुळे घाबरायचं काही कारणच नाही. लाली मनात म्हणते, तुम्ही नाही मारलं पण मी मारलं ना. आणि म्हणते, अहो तुम्हाला कळत कसं नाही? एक तपासात दुसरा तपास लागल आणि आपण दोघंही आज जाऊ. नाही नाही, मला नाही खडी फोडायला जायचं. गोपाळ म्हणतो, खरं आहे लालीजी, या सुधाकरने जरा जास्तच मनावर घेतलंय. त्याच्या हाती एखादा जरी पुरावा लागला ना तर सगळंच संपलं. लाली म्हणते, तुम्ही एक काम करा. ती आता गोपाळा प्लॅन सांगत असते. त्याला तो पटतो. तो तातडीने निघतो, गाडी चालू करतो. तेवढे ताजी ओरडते, ए मुडद्या, कुणाचं मुडदं पाडायला निघालास रे? आता मात्र लाली आणि गोपाळ दोन्ही हादरतात. फुला म्हणते, आत्या तुमचं काय चाललेलं असतं हो? तो कशाला कुणाचे मुडदे पाडील? लाली म्हणते, आजी दुकानावर त्यांना काम आलंय म्हणून ते चालले. आजी म्हणते, होय, एवढ्या रातच्याला कोण घेऊन आले झंपर? तुम्ही अख्ख्या गावाला फासवाल पण मला नाही. मला माहिती आहे तुमच्या दोघांचंच काहीतरी कारस्थान आहे. गोपाळ म्हणतो, जाऊ दे ना लालीजी, मी आलोच. आजीच्या नादीनं लागता तो निघून जातो. आजीची पुन्हा बडबड चालू होते, पण लाली मात्र विचारात मग्न होते. सुधाकर भाऊजींच्या हाती नक्की काही लागलं नसेल ना?
असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.